संभाजी गंगा तीर्थे व शिवभक्त प्राण सौभाग्यवती अरुणा किशनराव क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन पूजा करावी. कमटेवाड ताई, इंदुताई कमटेवाड. हरि बोल. सौभाग्यवती इंदुताई रघुनाथराव कमटेवाड, सौ जयश्री संभाजी गंगा तीर्थे व सौभाग्यवती अरुणा किशनराव क्षीरसागर आपण त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन पूजा करावी. संभाजीराव गंगा तीर्थे आणि रघुनाथरावजी कमटेवाड यांनी व्यासपीठावर यावं. चला गावातील सर्व सद्भक्तांनी अवघ्या लागलेच काही क्षणातच शिवकथा सुरू होणार आहे, तरी लवकरात लवकर शिवानुभव मंडपात येण्याची कृपा करावी. कल्याणीताई उबाळे यांचं स्वागत करण्यासाठी मी सौभाग्यवती शिवभक्त प्राण इंदुताई रघुनाथराव कमटेवाड व शिवभक्त प्राण जयश्री संभाजीराव गंगा तीर्थे व सौभाग्यवती अरुणा किशनराव क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण उबाळे ताईचं स्वागत करावं. भस्म लावा भस्म. कमटेवाड साहेबालाही भस्म लावा. हे उबाळे ताईचं स्वागत करत आहे. यानंतर सौ इंदुबाई रघुनाथराव कमटेवाड यांना विनंती करतो की गायनाच्या ताई यांचं स्वागत करावं. आपण उभं राहावं. चला ताईचं स्वागत करावं. सौभाग्यवती अरुणा किशनराव क्षीरसागर माऊली महाराज हिंगोलीकर यांचं स्वागत करण्यासाठी मी झाकीपती
धनश्रीताई यांचं स्वागत करण्याकरता इंदुबाई रघुनाथराव कमटोळे यांना विनंती करतो की त्यांनी धनश्रीताईचं स्वागत करावं. आर्याताईंनी व्यासपीठावर यावं. राजसावशी तुमचे मालक नागराज काळे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. यांचा सत्कार करण्यासाठी संभाजीराव गंगाधर यांना विनंती करतो की सावशी तुमचे मालक नागराज काळे यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा. त्यानंतर दत्त युट्यूब चॅनल साहेब तुम्ही यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री रघुनाथरावजी कमटोळे यांना विनंती करतो की आपण सुरेश पाटील लावते यांचं स्वागत करावं. भक्तिताई आपण पण वर यावं. आपलं स्वागत करण्यासाठी इंदुताई रघुनाथराव वर आहेत, आपण वर यावं. सुरेश पाटील लाभदे यांचं स्वागत करण्यासाठी रघुनाथराव कमटोळे साहेबांना विनंती करतो की आपण सुरेश पाटील लाभदे यांचं स्वागत करावं. साथ देणारे आमचे मृदंगाचार्य शंकरराव आनेराय जळगावकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो की त्यांनी वर यावं. त्यांचं स्वागत करण्यासाठी संभाजी गंगातीर्थे यांना विनंती करतो की शेखर आनेराय जळगावकर यांचं स्वागत करावं. पुढं वा पुढं. संभाजीराव गंगातीर्थे हे करतायत. चला गावातील सर्व भाविक भक्तांना कळण्यात येते की लागली जाता शिवकथेला सुरुवात होत राहणार आहे आणि ठीक 4 वाजता भोलेनाथ महादेव व शिव पार्वती यांचं या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी आपण या विवाह सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती. ज्याला कुणाला पत्रिका पोहोचल्या नसतील त्यांनी हेच आमंत्रण समजून आपण लवकरात लवकर शिवमंडपामध्ये येण्याची कृपा करावी. काही क्षणामध्ये शिवकथेला सुरुवात होत आहे. त्यानंतर शिव पार्वतीचा विवाह सोहळा होणार आहे. पुन्हा म्हणू नका की आम्हाला आमंत्रण नव्हतं. आणि हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर लागलीच या ठिकाणी सुरुची भोजनाची व्यवस्था केली. सुरुच्या भोजनाचा स्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आजचे अन्नदाते आहेत श्री रघुनाथराव दिगंबरराव कमटेवार व श्री संभाजी पिराजी गंगातीर्थे यांचा महाप्रसाद आयोजित केलेला आहे. तर या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी येऊन महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. बाकीच्या व्यासपीठाच्या खाली यावा. आता गावातील सर्व भाविक भक्तांनी लवकरात लवकर शिवमंडपामध्ये येण्याची कृपा करावी. शिवकथेला सुरुवात झाली आहे.
होणार आहे त्यासाठी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण थोडं समोर सरकावं. पुन्हा पुन्हा विनंती आहे आपणास समोर सरका थोडं.